आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आमदार आमने सामने। करमाळा पंचायत समिती निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहितेंना आमदार नारायण पाटलांचं आव्हान। खासदार धैर्यशील मोहितेंच्या विरोधात आमदार नारायण पाटील यांनी उभं केलं पॅनल। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलली। सुप्रीम कोर्टात 2 न्यायाधीशांचंच खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे हे प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित। अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ आता नाशिकच्या दिशेनं, तर शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार। चांदवडमधील 3 दिवस धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे एकूण 17 मागण्यांसाठी हा लॉंग मार्च। लोकसभेत खासदारांच्या हजेरीसाठी आता नवा नियम, तर आता आसनावरूनच हजेरी लावता येणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून नियमात बदल। केंद्र सरकारकडून जुना आयकर कायदा 1961 ला बदलून हा नवीन आयकर कायदा लागू। दरम्यान नवीन कायदा येत्या 1 एप्रिल 2026 पासून देशभरात लागू केला जाणार। सामान्य करदात्याला आयटीआर फाईल दाखल करताना यामुळे गोंधळाला सामोरं जावं लागणार नाहीये। राज्यात 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यानं या कालावधीतील मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। याबाबत विद्यापीठांकडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रकांचं परिपत्रक जारी। कांजूरमार्गमधील डम्पिंग ग्राउंडमुळे विक्रोळीतील रहिवाशांना त्रास, तर समिती नेमून सुद्धा दुर्गंधी जैसे थेच। हायकोर्टानं प्रशासनावर ताशेरे ओढले। लखनौमधील कचराभूमीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचेही आदेश। बीड शहरातील उद्योजकावर जीएसटी पथकाची छापेमारी। उद्योजकाच्या मालमत्तेची सकाळपासून मोजदाद सुरू, तर उद्योजकाच्या निवासस्थानी आणि ऑफिसवर छापे टाकण्यात आल्याची माहिती। तर महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक TV9 मराठीवर। आत्मनिर्भर गणेशोत्सवाचा भव्य चित्ररथ, महाराष्ट्राची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं घडणार जगाला दर्शन।